हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 246 तत्ववेत्ते. अफलातून नगरीमध्ये एक महान तत्ववेत्ते राहत असत. सर्व लोक त्यांना महान तत्ववेत्ते समजत असत, कारण त्यांनीच अफलातून नगरीत सर्वांना सांगितले होते की आजकाल त्यांच्या इतका महान तत्ववेत्ता पुणे सोडल्यास ह्या उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. आडव्या महाराष्ट्राचे काय ते त्यांनाच ठाऊक. ते नेहमी म्हणत असत की एक पुणे सोडल्यास तात्विक चर्चेत ते कोणालाही हार जाणार नाहीत. पुण्याला ते फार घाबरत असत, कारण एकदा ते एका परिसंवादासाठी पुण्याला आले असताना गुडलक चौकातून त्यांना फर्ग्युसन कॉलेजात जायचे असताना एका टांगेवाल्याने गुडलक चौक ते जंगली महाराज रस्ता ते पुणे महानगरपालिका ते त्यावेळचे आकाशवाणी केंद्र ते शेतकी कॉलेज ते त्या बाजूने फर्ग्युसन रस्त्यावरून फर्ग्युसन कॉलेजात पोहोचवले होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या टांग्याच्या भाड्याबद्दल ते तात्विक चर्चा न करता नेहमी मौन पाळत असत. तत्ववेत्ते असल्यामुळे ते अर्थातच अफलातून नगरीच्या माध्यमिक शाळेत मराठी शिकवत असत. त्यामुळे त्यांना सर्वजण मा म्हणजे तत्ववेत्ते मास्तर असेच म्हणत असत. मा अगम्य भाषेत शिकवत असल्यामुळे मुलांना त्यांच्या तासाला बसण्यात गम्य नसे, परंतु मुले नाईलाजाने गम खाऊन वर्गात बसून झोपा काढत असत. एकदा अफलातून नगरीच्या नदीमध्ये मा तोल जाऊन पडले. तेथेच धुणी धुवत असलेल्या बायांनी आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक धावत आले. तेव्हा त्या बायांनी गळा काढून मा नदीच्या पाण्यात पडून वाहत वाहत खाली गेल्याचे सांगितले. सर्वांनी बाळू बाळू अशा हाका मारायला सुरुवात केली, कारण बाळू हा अफलातून नगरीतील पट्टीचा पोहणारा होता. परंतु दुर्दैवाने बाळू त्याचवेळी बाजारात गेला होता. तेथे असलेल्या लोकांनी भराभर नदीत उड्या घेतल्या आणि ते प्रवाहाबरोबर जलद पोहून मा कोठे सापडतात का याचा शोध घेऊ लागले, परंतु मा काही कोठे दिसत नव्हते. इतक्यात बाळू आला. त्याला सर्वांनी मा नदीत पडले असून सापडत नसल्याचे सांगितले. बाळू म्हणाला, काही काळजी करू नका, चला माझ्याबरोबर पोहत पोहत. असे म्हणून बाळूने 4 जणांसह नदीत उडी घेतली आणि तो नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहू लागला. सर्वांनी बाळूला वेड्यात काढले. बाळू म्हणाला, ते मा आहेत. थोड्या वेळातच सर्वजण नदीच्या विरुद्ध दिशेला पोहत जाऊन नदीच्या उगमापाशी पोहोचले. तेव्हा तेथे मा कपडे भिजलेल्या स्थितीत मोठ्या विचारात गढून गेलेले दिसले. सर्वांनी सुस्कारा सोडला. इतक्यात मा गंभीर चेहरा करून म्हणाले, ही नदी उगमापाशी इतकी क्षीण आहे की तिला येथील उगमाच्या नावापेक्षा तिला येऊन मिळणाऱ्या इतर मोठ्या ओढ्याचे नाव का देऊ नये. कथामृत 247 चेष्टा. अनेक वेळा एखाद्याची मस्करी, टिंगल, चेष्टा, गंमत केली जाते. 4 जणांचे कोंडाळे जमले की अशा चेष्टेला अगदी ऊत येतो. अशाला त्याची चेष्टा केली जात आहे हेच समजत नाही. इतरांना, आजूबाजूच्यांना हे समजत असते, त्यामुळे ते मनमुराद हसत असतात. साधा, भोळा, गरीब, सरळ स्वभावाचा बाळू केस कापण्यासाठी केशकर्तनालयात गेला की तिथला कारागीर त्याला नेहमी दरवेळी हमखास विचारी, काय बाळू, बरं आहे ना? आज काय केस कापून मोठे करायचे की छोटे करायचे? त्यावर अजाण बाळू दरवेळी अगदी गंभीरपणे सांगे, नाही नाही, मोठे नका करू, आई रागवेल ना, मला केस कापून छोटे करायचे आहेत. एखाद्या वेळी मात्र कोणाची तरी फिरकी घ्यायला जावे आणि स्वतःचीच फजिती व्हायची वेळ यावी
अशी अवस्था होते. फजिती करणाऱ्याचीच फटफजिती होते. चेष्टा अंगाशी येते. मनात वाईट हेतू नसला तरी त्या चेष्टेमुळे होणाऱ्याला त्रास हा होतोच. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. रस्त्यावर अजून मोटारी आल्या नव्हत्या. लोक बैलगाडीतूनच चैल करत हिंडत होते. अफलातून नगरीतील बाप्पा एकदा सकाळी सकाळी श्रीमंत बाबासाहेबांच्या वाड्यासमोरून चालत चालत जात होता. त्याच्या कानावर वाड्यातून सनईचे सूर ऐकू आले. बाप्पाने जरा कुतूहलाने डोळे ताणून आत पाहिले तर तेथे अगदी मोजक्याच बायका पुरुषांची गडबड चालू होती. बायका अगदी नटून थटून लगबग करत होत्या. पुरुष ठेवणीतले कपडे घालून कामात गर्क होते. बापाने ओळखले की काहीतरी घरगुती समारंभ दिसतो आहे. तरीही श्रीमंत बाबासाहेबांना 4 जणांना बोलवायला काय हरकत होती? अशा विचारात बाप्पा ऐन बाजारात येऊन पोचला. इतक्यात त्याला समोरून नेहमी चेष्टा टिंगल मस्करी करणारे एक टोळके दिसले. बाप्पाने त्यांना सांगितले, "अरे येथे काय करता आहात? तिकडे श्रीमंत बाबासाहेबांकडे आज सर्वांना जेवायला बोलावलेले आहे. बाकीच्या गावकऱ्यांनाही सांगा. गेला नाहीत तर श्रीमंत बाबासाहेबांना फार वाईट वाटेल. तेव्हा न विसरता वेळेवर हजर व्हा." असे सांगून बाप्पा आपल्या घरी गेला. दुपारच्या नीरव शांतवेळी बाप्पाच्या घरासमोरून गलका करत गावकरी जात होते. बाप्पा दरवाजातून बाहेर डोकावला तर लोक त्याला म्हणाले, "काय बाप्पा, आम्हाला वेळेवर यायला सांगून तूच आला नाहीस." श्रीमंतांनी तुझी फार फार वाट पाहिली. त्यावर बाप्पाला काय बोलावे तेच समजेना. कारण तिकडे बाबासाहेब श्रीमंतांनी ह्या चेष्टेचा स्वीकार करून आयत्या वेळी जादा आचारी लावून सर्वांना जेवण घातले होते. हरी ओम.